इथं रोजचं रुटीन आवरून मी शंभूला आंघोळ घातली आणि त्याचाही मेकअप करून घेतला आणि बघा कसं गोड गोड स्माईल करतो तो. मागच्या वेळी जे ब्लाऊज मी घेतलं होतं आरी वर्क करायला त्याची एक स्लीव झाली होती, पण दुसरी राहिलेली आहे तीही आता करून घ्यावं म्हणजे. त्याआधी मी स्टँड जोडून घेतला आणि हे एका स्लीवचं आहे वर्क केलेलं. तर हे कसं दिसतंय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता याची एक स्लीव्ज आणि समोरचा गळाही राहिलेला आहे. त्यानंतर रिंगला कपडा लावून घेतला आहे. त्याच्यावर ब्लाऊजचं माप तर आधीच आखून घेतलेलं होतं, पण आता त्याला पेन्सिलने डार्क करायचं आहे. आता इथे मी डार्क करून घेतलं, तर ही आधी जोडून व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर पेन्सिलने डार्कही करून घेतलं आणि आता म्हणलं समोरची डिझाईनही आखून घ्यावी. आता राहिलेलं कापडही व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे. गुंडाळल्याच्या नंतर आता मग याच्यावर डिझाईनही करायची आहे. त्याच्यासाठी मी स्टिच केलेला ब्लाऊज घेणार आहे, जेणेकरून आपल्याला त्यानुसारच आपल्याला लांबी आणि रुंदी याची डिझाईन घेता येईल. व्यवस्थित माप घेऊन आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन करून घ्यायची आहे. आता इथं मी जे पहिल्यांदाच आखून घेतलेलं होतं त्याला डार्क करून घेतले आणि लांबीनुसार त्यालाही डार्क करून घेतले माप घेऊन. माप घेतल्याच्या नंतर आता याच्यावर डिझाईन आखायची आहे. आता इथे 1-1 इंचाच्या लाईनिंग करून मी लाईनिंग घेतल्या होत्या आणि त्यानंतर मी असं राऊंड घेण्यासाठी अर्धचंद्रकोर असा कट केलेला होता एका पुट्ट्याचा. तर त्यानंतर कट केल्याच्यानंतर अशी लाईनिंग मारून घेतल्या आणि त्यावरच आपल्याला गोल राऊंड आखूनही घ्यायचे. आता मी अशा प्रकारची डिझाईन बनवत आहे, त्यामुळे मी असं आखून घेतलं. आखल्याच्यानंतर हे असं काही दिसत होतं. आता यालाही आता 8 ते 10 दिवस सहज लागून जातीलच, कारण जसा वेळ मिळेल तसं मी करणार आहे. शंभू झोपला की त्यावेळेतच मला हे करावं लागणार आहे. आणि अशा प्रकारे काही त्याची डिझाईन मी आखलेली होती. आणि आता यानंतर बघ मी आता उद्या करणार आहे, याचा व्हिडिओही तुम्हाला दाखवेन.